हॉनेस्टली मी राघव जुएलचा एवढा मोठा फॅन नव्हतो. सिरियसली. म्हणजे मला असं वाटतं, की ठीक आहे कॉमेडी ॲक्टर आहे. खूप छान कॉमेडी करतो. डान्स इंडिया डान्समध्ये आपण ते बघितलंय. खूप त्याचा टायमिंग सॉलिड असतो. त्याची डिलिव्हरी, पंचेसची डिलिव्हरी खूप कडक होती. बट आय वॉज अमेज्ड जेव्हा मी त्याचा किल हा मूव्ही बघितला. कुत्ता पालिए बिल्ली पालिए, गलत है मत पालिए पापा। अमिताभ बच्चन नहीं है आप, मोहब्बत है के अनुशासन प्रतिष्ठा। व्हॉट अ मूव्ही! व्हॉट अ ॲक्टिंग! कडक. त्याने जी ॲक्टिंग केली ना त्याला तोड नाही आहे. भले-भले ॲक्टर्स, माजलेले आणि गाजलेले ॲक्टर्स त्यासमोर फेल होते. म्हणजे एवढं खतरनाक त्यानं काम केलंय. कडक. पण त्याच्यानंतर त्याची एक वेब सीरीज बघितली मी. त्याच्यात एक ट्रेलर बघितला. साऊथची एक मूव्ही येते पॅराडाईज ज्याच्यामध्ये नानी एक साऊथचा ॲक्टर आहे तो आहे. सो त्याच्यासोबत हा एक विलनचा रोल प्ले करतोय राघव जुयाल. छोटा डॉन नाही, छोटा मालिक सॉरी. सो कमिंग टू द टॉपिक, मी त्याची एक वेब सीरीज बघितली. मी त्याचा एकच एपिसोड बघायला बसलेलो आणि मी त्याचे 5 ते 6 एपिसोड बघितलेत. 5 तास गेले माझ्या ह्याच्यामध्ये. कारण ती एवढी वेब सीरीज चांगली आहे ना, काहीच सळत नाही. काहीच सस्पेन्स आहे त्याच्यामध्ये, काय थ्रिलर आहे. कमाल, कडक. वेब सीरीजचं नाव आहे 11-11. एक क्राईम, सस्पेन्स अँड थ्रिलर स्टोरी ज्याच्यामध्ये कळत नाही की काय चाललंय. बेसिकली पोलीस एक केस असते ज्याच्यामध्ये सॉरी, मी तुम्हाला क्लायमॅक्स देत नाही. तुम्ही जाऊन बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला कळणार पण आहे 5 तास कधी गेले. यू वोंट बिलीव्ह. पण थोडक्यात सांगतो, मला एक लालचा आहे. मी जेव्हा ही वेब सीरीज चालू केली ना बघायला, तेव्हा असं होतं की एक मर्डर आहे, काहीतरी पोलीस आहे, त्यांचं पॉलिटिक्स चालू आहे आणि ती केस सॉल्व्ह करतील, संपेल, असं मला वाटलेलं. बट त्याच्यामध्ये एवढ्या केसेस आहेत ना, एवढे क्राईम सीन्स आहेत. एकदम टप्पा पडतो टप्पा. जवळ-जवळ 4.5 आय थिंक सो स्टार्स आहेत, आय गेस. आय डोंट नो एक्झॅक्ट नंबर बट तेवढे स्टार्स आहेत आणि खूप चालली आहे ती. आणि महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये हायलाइट पॉइंट काय माहिती आहे का? 2 टाईमलाईन्स त्यांनी मर्ज केलेत ना डायरेक्टरनी आणि एडिटरनी, हॅट्स ऑफ. ते तुम्ही बघायला पाहिजे. 2 टाईमलाईन्सवरती ती स्टोरी चालते आणि 2 टाईमलाईन्स येऊन जुळतात एका पॉइंटला आणि तिथून स्टोरी होते. एक नवीन स्टोरी ओपन होते आणि ते सगळं चाललंय स्क्रीनवरती. स्क्रीन प्ले, सिनेमॅटिक व्हिज्युअल्स, स्टोरी, डायलॉग, स्क्रिप्ट रायटिंग, स्क्रीन प्ले सगळ्यांनाच 5 स्टार्स आहेत माझ्याकडून. सो इफ यू आर वॉचिंग द व्हिडिओ टिल नाऊ, देन प्लीज गो अँड वॉच दिस सीरीज 11-11. आणि महत्त्वाचं, सीरीज संपली, बघून झाले, आवडली, या सिम्पल चॅनलवरती कमेंट करा या व्हिडिओखाली की आवडली म्हणून. मला पण बघायला आवडेल. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण खरं बोलतो, बरं बोलतो आणि सीन खोलतो. भेटूया एका नवीन व्हिडिओसहित, नवीन टॉपिकसहित, नवीन विषयासहित. तोपर्यंत सीन बोलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा. सपोर्ट करा. एक मराठी चॅनल आहे, मराठी क्रिएटर उभा राहू पाहतोय. सो स्टे ट्यून नवीन व्हिडिओसाठी.